अरे बापरे, मी सगळ्यांना दिसायला लागले की काय? तसे फक्त काटच दिसतात. हा माणूस वरवर किती सभ्य दिसतो आणि आतून किती काळा आहे. बाळ्या बाळ्या, मी खरंच सगळ्यांना दिसायला लागले की काय? होय मित्र, ही गोष्ट चार चौघात येऊन द्यायची नाही, ती आज तुमचा वाटल्यावर आली. मला सांग, या गुरुदेवाचे मंत्र सापडते कसं काय बाहेर आला? अरे कसलं मंत्र सापडते? एवढ्या मजबूत शरीराला मंत्राने काही होणार का? अरे साप चावला तरी विष मिळायला 8 दिवस लागतील. पण तरी पण तू मग कसा काय बाहेर आला? अरे ती बया घुमायला लागली आणि मला पाण्याच्या भोवऱ्यात पडल्यासारखं झालं आणि माझं टायटॅनिक व्हायच्या आत मी सुखरूप बाहेर पडलो. पण मला बाहेर निघून इतक्यावर कुठे गेला होता? अरे गेलो होतो दामलेची बायको परत आली का ते बघायला. सहजासहजी थोडा बरा होणार आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं. तो मुक्का मार आहे. बुरा दिसत नसला पण अन्न मात्र ठणकत राहत. आपल्या माणसावर इतकं काय रागवायचं असतं? जोरात लावला का हो? सुंदर स्त्रीचा हात कितीसा लागणार? सुंदर स्त्रीचा तो माझा जीव काही अरे पण तुझ्याकडे तो हात आहे ना? अरे या पण आहे, तेव्हा तू माझं मन होतास. आता तुला पुरुषाचं शरीर प्राप्त झालेलं आहे. लक्षात, तुझा स्पर्श तिला निश्चित जाणवत असेल आता. चला याच्यावर आता माझ्या मंत्राचा वापर करतो, म्हणजे सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण आता प्रॉब्लेम कुठे राहिलाय? मी माझं लाईफ जगतोय ना. म्हणजे आपण नाही का त्या मनमोहन देसाईच्या चित्रपटासारखी हॅपी एंडिंग करून टाकू. आपल्या बाळ्याकडे ती म्हैस आहे आणि मायाशी लग्न करतो. काय? नो नो नो. हो, तुमचा प्रॉब्लेम राहिलाच नाही का? आपण तुमचं मी लग्न लावून टाकू. नका घेऊ. कोणाशी? अरे तुझी नाही का तुझी चुलत विश्वास असतो, धड दाखट आहे अजून तिच्याशी. गुरुदेव याच आहे ना, अजिबात ऐकू नका. माणूस एक वेळ ऑक्सिजन शिवाय राहू शकतो, पण आपल्या मनाशिवाय नाही राहू शकत. माया तिथून भस्म काढ भस्म. याला माझ्या मंत्रांनी भस्म करून टाकतो. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, अज्ञान बालकाला क्षमा करा. मी साधू खवळतो हे माहित होतं मला, पण इतका खवळतो हे नव्हतं माहित. माया ही जाणीव दुनिया आम्ही दुधाने करतो. चलो बाग चले म्हणा. इतनी सी बात के लिए बच्चे की जान लेगा क्या? भाऊजी 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 मी ना तुमच्यासाठी सरबत आणते. मला सरबत आणि जेवणाची गरज नसते.